क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. हकीम साहेब सांगत होते की वेळेवर गोळी काढली नसती तर. कोणी काढली गोळी? तुम्हाला काहीच आठवत नाही? तो उपकार करता कोण होता ज्यांनी तुम्हाला जीवदान दिलं? तुमचा मुलगा खूप मोठा अपराधी आहे आणि मी अपराध्यांची वकिली नाही करत. आणि एक गोष्ट लक्ष देऊन ऐका, तुमच्या मुलाच्या नावाची चर्चा खूप वरपर्यंत पोचली आहे. डेंजरस आहे. तर अजून पकडला का नाही गेला? सर, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो, बट आम्हाला काही प्रूफ नाही सापडत. कधी ते ठिकाणं बदलतात, रणभेरीला डिस्ट्रॉय करून टाकतात. त्यांचं सिक्रेट इतकं स्ट्रॉंग आहे की. तुम्ही काय विचार केला की तुम्ही लोक इथून हिला घेऊन जाऊ शकता? नो मॅन, नो. ओह माय गॉड, माय आईज आर बर्निंग. हे, मी तुम्हाला सोडणार नाही. खूप उल्लू बनवलं त्या दुष्ट अभयने. काय? काही नाही. मी म्हणत होतो की तो अभय खूप चालाक आहे, पण गोपी सिंगच्या हातून तो नाही वाचू शकत. गडबडलाल. आदाब आदाब. साहेब, आपल्यासाठी अंबाजींचा पैगाम आहे. ह्या कलम 144 ने आमच्या मनोबलला रोखले आहे. आमच्या दृढ इच्छाशक्तीला रोखले आहे. आम्हाला भेकड आणि नपुंसक बनवले आहे. असं नाहीये सरदार. असं आहे. जर असं नाही आहे तर आम्ही अभयपर्यंत अजून पोहोचू का शकलो नाही? आम्ही कोणत्याही प्रकारचा संपर्क करू शकलो नाही का? गुरु, आमची माणसं कलम 144 ची पर्वा न करता अभयला शोधतायत. होऊ शकतं सूचना लवकरच मिळेल. सूचना नाही, भेट पाहिजे. भेट साक्षात आमच्या सम्मुख अभय साक्षात पाहिजे आम्हाला. सरदार, असंही होऊ शकतं की अभय सोबत. नाही ना, अभय त्या फौलादाचे नाव आहे ज्याच्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या आपटून परत जातात. परंतु माझं हृदय, माझी बुद्धी सांगतात की अभयला काही होणार नाही. सरदार, अभयचा पत्ता लागला सरदार. पत्ता लागला? पण जर त्याचा पत्ता लागला तर तो अजूनपर्यंत आम्हाला भेटायला का नाही आला? तो जबर जखमी आहे सरदार. धन्य रे माझ्या वतना. हबीबुल्ला, तू ताबडतोब त्या इलाक्यात जा आणि अभयला घेऊन ये.
रूपवतीशी काम घे दूर दूर कर हा प्याला चल दूर दूर कर हा प्याला नयनी नशील बाण घे लाल सुरेला सोड रे गोऱ्या रूपवतीशी काम घे काचेची ही ज्वानी माझी काचेचे हे अंग काचेचे हे काळी जाणी काळजा तू मंगा हो काचेची ही ज्वानी माझी काचेचे हे अंग काचेचे हे काळी जाणी काळजा तू मंगा असं काय बघतोयस पोरगी नाही पाहिली का जो बघेल एकदा आईना हो जो बघेल एकदा आईना नाही विसरणार नाव हे लाल सुरेला सोड रे गोऱ्या रूपवतीची काम घे राय तुझा साथ आम्हाला न्यारालयी आहे समजणाऱ्याला हा इशारा खूप आहे हो राय तुझा साथ आम्हाला न्यारालयी आहे समजणाऱ्याला हा इशारा खूप आहे आम्हाला तर तुझीच फिकर आहे चहूकडे तुझीच चर्चा आहे पण वक्ताच्या या इशाऱ्याला हो पण वक्ताच्या या इशाऱ्याला समजून तो राया निरोप घे लाल सुरेला सोड रे गोऱ्या रूपवतीशी काम घे ए लाल सुरेला सोड रे गोऱ्या रूपवतीशी तो बघा तो चाललाय गंगेच्या किनाऱ्याने हे थांब नाही तर गोळी मारेन असा नाही ऐकणार तो. सगळा खेळ बनवून ठेवलाय. नाकी 9 आणलेत आमच्या. हा? अरे सगळीकडे सर्च करा. बघून घेईन किती काळ वाचेल तो. आम्ही त्याला नाही सोडणार, कोणत्याही स्थितीत नाही सोडणार. सर काय झालं? त्या मुलाचा काही पत्ता लागला? नो सर, आम्ही खूप सर्च केला बट तो आमच्या हाती नाही लागला. बट सर मला वाटतं की कुठे त्याला पळू देण्यात या अम्माजीचा हात नाहीये ना. यू शट अप. जर अम्माजीला त्याला पळू द्यायचे होते तर आम्हाला इन्फॉर्मेशन का दिली असते? यू नो तो आमचा माणूस आहे. बट सर
आम्हाची तर एक बाई आहे. ती जी काय आहे, पण तू फार मोठा मूर्ख आहेस. पोलीस बोलण्यापेक्षा तुम्ही त्याला शोधा. सॉरी सर, पण त्याने गंगा रिव्हर मध्ये उडी घेतलीये, तर कोणत्या ना कोणत्या घाटावर नक्की निघेल. आम्हाला हे सांगा, बेनारस मध्ये किती घाट आहेत? टोटल 80 घाट आहेत सर. या सगळ्या 80 घाटावर आपले पोलीस तैनात करा. कोणताही घाट सुटला नाही पाहिजे. अंडरस्टँड? येस सर. हा गोपी सिंग कुठे मेला? सर, तुम्ही मला बोलवलं सर? यस, आम्ही इथे तुला एक इम्पॉर्टंट कामाकरता बोलावला आहे. बोला ना सर. गोपी सिंग इंग्रज सरकार करता काहीही करू शकतो. तुम्ही बोला. बनारसची एक गली, बनारसचा एक घाट, शहराच्या खाण्याकोपऱ्यात आपले खबरी पेरा. अंडरस्टँड? येस सर. मी तुम्हाला काय हवंय ते समजलोय. जसं तुम्हाला हवंय ना तसंच होईल. तुम्हाला तक्रार करायचा एक चान्स नाही मिळणार. आणि एक काम अजून करा. बोला सर. अभय ते स्केच बनवून त्या खबरीपर्यंत पोहोचवा आणि त्यांना सांगा, तो पोरगा बनारसच्या कोणत्याही घाटावर किंवा गल्लीत दिसला तर ताबडतोब आम्हाला इन्फॉर्म करा. आम्ही त्याला मागेल ती रक्कम देऊ. आई शपथ, बनारसच्या एका गल्लीत आणि चौकात अभयचे स्केच पोहोचवले जातील. आता तो दुष्ट आमच्या हातून नाही वाचणार सर. गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर. एक काम अजून करा. बोला ना सर. गोपी सिंग आपला जीव सुद्धा देऊ शकतो तुमच्यासाठी. तुम्ही बोला. आम्हाच्या कोठ्यावर नजर ठेवा. जी, मी दिवस रात्र अम्माच्या कोठ्यावर नजर ठेवतो आणि क्षणाक्षणाची बातमी तुम्हाला देतो सर. आता मी रजा घेऊ सर? यस, तू जाऊ शकतो. थँक्यू सर. आता हिंदुस्थानीच आम्हाला हिंदुस्थानीची खबर देईल. ग्रेडी इंडियन्स. रणवीर, तू इथे गंगाजी मध्ये? गंगा मातेनं पाठवलं. बस असंच समजा की लपण्याकरता माईच्या पदरात आलोय. हा, ते तर मी समजतीये, कारण सबंध शहरात तुझी पोस्टर लागली आहेत. आता काय करणार, कामच असं आहे. देशाच्या शत्रूंना मारावं लागतं आणि मग कधी कधी असं लपून पळावं पण लागतं. हो बाबा, समजले 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 की तू कधीच नाही सुधारणार. अरे यात काय सुधारण्यासारखं असतं? सांभाळून, इथे पोलिसांचा पहारा खूप जास्त आहे. एक काम कर, तू माझ्या बरोबर चल. कुठे? भरोसा आहे ना माझ्यावर?
हरे सिंग, खडक सिंग, हबीबुल्ला आणि भवानी सकाळपासनं गेले आहेत आमच्या अभयला आणण्याकरता अम्माजीच्या कोठ्यावर. कुठे आहेत अजून ते? परतले का नाही? माहित नाही सरदार, इतका वेळ का झालाय? एवढ्या वेळात तर त्यांना यायला हवं होतं. सकाळपासनं गेले आहेत, सकाळपासनं, आणि अजूनपर्यंत आले नाहीत. माहित नाही काय करतायत ते, आणि माहित नाही आमचा हा अभय अभय कोणत्या परिस्थितीत असेल, कसा असेल. कसलीच चिंता नाहीये तुम्हा लोकांना. बघावं तेव्हा पोरकटपणा, लाडावलेले नुसते. सरदार, सकाळपासून पोलीस खूप फिरतायत. बहुतेक त्या कारणाने उशीर होत असेल. पोलीस करतील काय? हा, काय करतील पोलीस? अरे पोलिसांबरोबर तर आम्ही रोज खेळतो, रोज, आणि रोज त्यांना खेळवतो. एवढी साधी गोष्ट तुम्हा सगळ्यांना कळत नाही, अजिबात कळत नाही. सरदार, कुठे कुठे मेला होतात तुम्ही सकाळपासनं? हा, तुम्हाला पाठवलं होतं ना अम्माजीच्या कोठ्यावर हे शोधायला की अभय कुठे आहे. तुम्ही सगळे तिकडे मुजरा बघायला बसले होतात. नाही सरदार, तो अभय. कुठे आहे अभय? अभय कुठे आहे? बोलत का नाही? सरदार, अभय तर आम्हाला नाही मिळाला सरदार. नाही मिळाल्याचा अर्थ काय? काय अर्थ? नाही मिळाला. अरे अम्माजीच्या कोठ्यावर होता ना तो. जी सरदार. मग गेला कुठे? अरे काय बडबडतो आहेस तू? हबीब खरंच सांगतोय सरदार, अमरजीच्या कोठ्यावर छापा पडला. जमिनीने खाल्लं, आकाशाने गिळलं, कुठे गेला तो? तुम्ही लोकांनी लक्षपूर्वक शोधलं नसेल. अरे लक्ष तर तुमचं गुलदस्ताच्या नयनात जादू शोधण्यात गेलं असेल, हो की नाही? नाही सरदार, तुम्ही काय बोलतात? खुदा कसम सरदार, आम्ही तर तिला नजरवर करून पाहती नाही सरदार. मग काय झालं? कुठे गेला? का नाही मिळाला अभय? सरदार, झालं असं की अर्ध्या रात्री अम्माजीच्या कोठ्यावर पोलिसांचा छापा पडला. छापा पडला? अरे काय बडबडतो आहेस तू? हबीब खरंच सांगतोय सरदार, अमरजीच्या कोठ्यावर छापा पडला. पण काय? पण अभय हाती नाही आला. भवानी सिंग, अरे हाती लागणारही नाही, कारण की तो ना अभय आहे. अभय तो काय कावरी बावरी नवरी नाहीये की इंग्रज जाऊन तिला शिवतील. तो तप्त अशी सळी आहे, एक तापलेली सळी की ज्याला इंग्रजांनी हात लावायचा प्रयत्न देखील केला ना तर हाताची साल्ट उपटून निघतील, असा आहे आमचा अभय. पण सरदार, आपण भवानी सिंगच्या मदतीने आपला जुना अड्डा तर बदललाय. आता अभय भैया आपल्यापर्यंत पोहोचणार कसे? जिथे इच्छा तिथे मार्ग, आणि अभयसारखा महाहट्टी माणूस वाळवंटाच्या वाळूतनं सुई शोधून आणू शकतो. अड्डा काय चीज आहे? येईल तो, शोधून काढेल आपल्याला. घाबरू नका, बेफिकीर रहा. ही गोष्ट तर अगदी बरोबर बोललात सरदार. आम्ही तर अभयच्या बहादुरीचे किस्से. सरदार, अभय, तिथे नव्हे, इथे. असाही तुझा आज वाढदिवस आहे. ये. वाघ, माझा वाघ अभय. दिल खुश करून टाकलंस आमचं, खुश करून टाकलंस, आणि फार वाट बघायला लावलीस यार. डोळे डोळे
भिजवलेस तू गड्या. माझ्या शेर दिल सरदारचे डोळे भिजले. हे तर प्रथमच बघतोय. तुझ्या बहादुरीला पाहून एकच गोष्ट म्हणू शकतो की घोड्यावर अंबारी आणि हत्तीवर चीन. धूम ठोकून पळाले ते वॉरेन स्टील. हे डोळे जे पाणावलेत ना ते आमच्या आनंदाचे आणि गर्वाचे आहेत. आणि आमचा आनंद फिरंग्यांची हार आहे. आणि फिरंग्यांच्या मानमध्ये घुसून तू त्यांच्या छातीवर जो वार केला आहेस त्याने आमच्या छातीवर गुलामीच्या जखमांवर मलम लावण्याचे काम केलं आहे. इतकं मोठं काम केलं आहे. गर्व आहे आम्हाला तुझा, गर्व. हे मलम तोपर्यंत लावत राहीन सरदार जोपर्यंत गुलामगिरीच्या जखमा भरत नाहीत. तो दिवस येईल सरदार. आम्ही सगळे मिळून तो दिवस आणू. हिंदुस्तान स्वातंत्र्याची पहाट नक्की पाहिल. मी हे तर नाही जाणत की ती पहाट बघण्यासाठी आम्ही सगळे जिवंत असू किंवा नाही, पण आम्ही नसलो तरी सरदार त्याचं दुःख नाही. आमच्या बलिदानाची किरण स्वातंत्र्याचा सूर्य होऊन हिंदुस्तानच्या मस्तकाला मोठ्या गर्वाने तेजस्वी करेल. शाबास सूरबाला. आम्हाला तुझ्या अशाच प्रकारच्या समर्पणाची अपेक्षा होती. देव तुला सताइशी ठेवो. मला जास्त आयुष्य नकोय, मानाचं आयुष्य हवंय सरदार. आणि ते आम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा आम्ही स्वतंत्र होऊ. ही गिरीबालाची लहान बहीण आहे सूरबाला. बस. अत्यंत हिम्मती, बुद्धिमान आणि बहादूर. इंग्रजांचे नाक कापण्याची कोणतीही संधी सोडत नाही. मी तुमच्या बहादुरीचे खूप किस्से ऐकलेत. आणि आज जेव्हा तुम्ही भेटला आहात तर तुम्हाला मनातली एक गोष्ट सांगायची आहे. हो हो बिलकुल बोला. प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की तिला एक असा भाऊ मिळो जो बहादूर असेल, ज्याच्या हातावर राखी बांधून ती स्वतःला धन्य समजेल. मी आजपासून तुम्हाला अभय भैया म्हणून संबोधेन. अरे ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि तसंही मला कोणी बहीण नाही. आणि माझ्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे की आज तुमच्यासारख्या बहादूर बहिणीचा मी भाऊ झालो. एक मोठा प्रश्न सलतोय डोक्यात. अम्माजीच्या कोठ्यावर पोलीस कशी पोहोचली? यात अम्माजीची चालूगिरी होती सरदार. तिनेच पोलीस बोलवले. ही सैतान देशद्रोही धरणीचा पार. हरे सिंग, भवानी, हबीब. जी सरदार, हुकुम करावा. हुकुम देण्याची गरज आहे काय? ऐकलं नाही काय केले त्या कोठेवालीने? समजलं सरदार. आम्हाला काय करायचंय? धरणी मातेची शपथ सरदार. अम्मा उद्याचा सूर्य नाही पाहू शकणार. अरे गोपी सिंग, ए गोपी भैया. अरे काय रे बनारसी गोपी सिंग करत बसलायस? बोल. कुठे इतक्या घाईमध्ये धावत चाललायस? तुझी म्हैस मेली काय? अरे म्हशीचा काय, उद्या तू पण मेलास ना तरी गोपी सिंगला काय फरक नाही पडणार. डोकं खराब नको करूस माझं. अरे भैया, पान वान खाऊन जा. कशाला इतका राग करतोय? हा, ये. ठीक आहे, असं काहीतरी बोल ना. चल एक पान लाव. अरे असे गडबडीने चालला होतास म्हणून विचारलं. काही घडलंय का? अरे ती अम्मा मेली. अम्मा मेली? अरे तुझ्या अम्माला मरून तर 5 वर्ष झाली होती. कुणी दुसरी आणलीस का? बडबड नको करूस बनारसी. आमच्या अम्मा बद्दल काही बोललास ना तर मी. अरे भैया, नाराज का होत आहेस? जात होतास म्हणून विचारलं. घे पान खा.
अरे आमची अम्मा नाही रे, ती कोठेवाली अम्मा मेली. कोठेवाली अम्मा? कोठेवाली जी तमन्नाबाईची मालकीण? तीच मेली आहे. आज पलंगावर लाश मिळाली आहे तिची. कोणी भैताड पोटात सुरा खुपसून निघून गेला. पण का कोण मारेल तिला? तिची कोणाची दुश्मनी होती का? अरे त्याचाच तर शोध घ्यायचाय बनारसी. आम्हाला वाटतं की हे पण त्या दुष्ट अभयचंच काम आहे. काय बोलला? काय 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 कुणाचं तरी नाव घेतलंस तू? अरे काय नाही यार, काय बोलला करतोय. टाय का नको सटकोस माझं. चल निघतोय मी. जयरामजी. अरे घाल ते पान तुझ्याच खिशात. अरे, जयरामजी की. बिना पावसाची ही वीज सांगा कशी चमकेल. अरे तू काय ऐकलंस का? अम्माजीची कत्तल झाली. काय हा? काय सांगतोयस हे अरे तू? खरं तेच सांगतोय. जाऊन बघ किती गर्दी झाली आहे. या प्यारे देशी वेशात विलायती बाबू. शुद्धीवर येऊन बोल राम दुलारे. तसंही आमचं मगज ठिकाणावर नाही. आई शपथ, सगळ्याच्या सगळा राग तुझ्यावर निघेल सांगून ठेवतो. अरे जर तुझं टक्कुर ठिकाणावर असतं तर तू इंग्रजांची नोकरी का केली असतीस? काय बोललास रे? काय बोललास? आपल्या हद्दीत राहून बोल. नाही अरे 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 मम्मू, मला असं म्हणायचंय की इंग्रजांची नोकरी आहेच तशी. जो कोणी तिथे काम करतो त्याच्या डोक्याचा तंबोरा होऊन जातो. ही तर प्यारे तुझी हुशारी आहे की जी तू आजपर्यंत त्यांना झेलत आलायस. हा ठीक आहे. प्यारे, ऐकलंय की तुझी प्यारी प्यारी मैत्रीण टपकली म्हणे. प्यारी प्यारी मैत्रीण? अरे माझी कोणती मैत्रीण आहे? अरे तीच तुझी अम्मा, जिच्या कोठ्यावर तू आपल्या मालकांना घेऊन नजर लागली राजा तुझ्या बंगल्यावर, नजर लागली राजा तुझ्या बंगल्यावर. नजर लागली राजा तुझ्या बंगल्याला. माहिती आम्हाला अम्माजी मेली आहे. माहित नाही कोणा नालायकाने मारलंय तिला. आम्हाला तर वाटतं की त्या अभयनेच मारलं असणार अम्माजीला. अभय? अभय कोण? अम्माचा कोणी नातलग आहे? अरे कोणी नातलग नाहीये रे. आहे एक दुष्ट, नालायक, बहुरूपी साप बनून बसलाय आमच्या कुंडलीवर. खूप थकवलंय त्याने आम्हाला. ज्या दिवशी मिळेल ना कापून टाकीन त्याला. अरे आपल्या डोक्याला थंडा करा आणि हे घ्या, गरमागरम चहा घ्या आणि आपल्या डोक्याला ताजा करा. हा, तुझा चहा तसाही पसंत आहे आम्हाला. गोपी भैया, मला तर असं वाटतंय की अम्माजी गेली नरकात आणि त्या बुलबुलचे काय हाल आहेत. बुलबुल? कोण बुलबुल रे? अच्छा, तमन्ना. हा? अरे तमन्ना आणि गुलदस्ता पण गायब झाल्यात. माहित नाही कुठे निघून गेल्या चांडाणी. अरे गोपी. गोपी भैया राम दुलारे. अरे हा गोपी भैया, मला तर असं वाटतंय ती चिमणी आम्हाला निपटवून भुर्र उडून गेली. अरे नाही राम दुलारे, ती भोळी भाबडी लाजरी बुजरी तमन्ना, ह, तिचा या खुनाशी काय संबंध असेल बरं? अरे तुला नाही माहित, अम्माजी तिला नाचायला लावायची, गाणी गायला लावायची, तुमच्या इंग्रजांकडून पैसा वसूल करायची आणि तिने मौका मिळताच अम्माजीचे काम तमाम करून उडून गेली. अरे काय तुम्ही सरकारी तोफ आहात, इतकी छोटी गोष्ट पण नाही समजू शकत? काय हे गोपी भैया? $825 करोडवर या क्रांतिकारकांची नजर आहे. हा सगळ्याचा सगळा रुपया सिक्रेटली बनारसला आणला जाईल, धान्याच्या गोणींमध्ये भरून गोदामात ठेवण्यात येईल. Oh yes, come in. Yes, गोपी, काय बातमी आहे?
साहेब, बातमी चांगली नाहीये. व्हॉट बातमी चांगली नाही आहे? साहेब, मी खूप प्रयत्न केला पण अभय सिंगचा काही पत्ता नाही लागला. तुम्ही सगळे इंडियन्स बिनकामाचे आहात, काम चुकार आहात. पुढे बोल, काय बातमी आहे? साहेब, तमन्ना आणि गुलदस्ताची पण काही खबर नाहीये. त्या माहित नाही कुठे गायब झाल्यात. आणि त्यात भर म्हणजे अम्माजीचा व्हॉट? अम्माजीचा पण खून झालाय साहेब. व्हॉट? होय साहेब, हेच खरंय. अम्माजीचा मर्डर? माय गुडनेस. हो ना हो, ह्या सगळ्या मागे अभयचाच हात आहे. तू मला काहीही करून अभयची खबर आणून दे. साहेब, मला असं कळलंय की अभय कोणा मुली बरोबर होता पण अचानक गायब झाला. व्हॉट डू यू थिंक? कुठे ही मुलगी तमन्ना तर नव्हती? नाही साहेब, तमन्नाला तर आमची माणसं चांगलीच जाणतात आणि ओळखतात पण. ती कोणी दुसरीच मुलगी होती. तू एक काम कर, सगळी कामं टाकून ह्या मुलीच्या मागावर जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या मुलीला माहिती नाही पडलं पाहिजे की तू तिचा पाठलाग करतो आहेस. जर ती मुलगी आमच्या मुठीत आली तर आम्ही त्या गँगचा सफाया करून टाकू. All will be under my guidance. Go now. जी साहेब, असंच होईल. What can I do for you, sir? Welcome, welcome. How was the journey? Fine, thank you. Please sit down. Have a seat. अशा प्रकारे तुम्ही अचानक इथे? मिस्टर सुप्रिटेंडेंट, तुमच्या त्या 825 करोडवर त्या क्रांतिकारकांची नजर आहे. म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्याचा प्लॅन केलाय. आता हा सगळ्याचा सगळा रुपया ट्रकने नाही जाणार, फ्लाईटने जाणार. That's good idea. And one more important thing, हा सगळ्याचा सगळा रुपया सिक्रेटली बेनारस मध्ये आणला जाईल. धान्याच्या गोणींमध्ये भरून गोडाऊन मध्ये ठेवला जाईल. So that nobody will get the hint of it. You got it? खूप छान पोरा. चला सरदार. चलो की.
जी होते चाल अडीच घराची, उंट चालतो तिरका तिरका, मग राजा जातो गोंधळून नुसता, बघत राहतो इकडे तिकडे. आणि हे घे, गेला तुझा उंट पाणी प्यायला. हा चला. सरदार, खर तर तुमची रणनीती किती कमालीची असते हे आम्ही सगळे जाणतो, पण आज थोडीशी चूक केली. चूक? माझ्या जाळ्यात अडकलात तुम्ही. माझा उंट मारण्याकरता तुम्ही आपल्या वजीराची सुरक्षा हटवली. ही आता तरी माना सरदार, म्हातारे झालात तुम्ही. अच्छा, चाल खेळा. आता हे बघ, हे घे, एका एकावर 3-3 शह. हा दिला शह आणि ही मात. विचार कर. हे कसं? बेटा अभय, खरं बोललास तू की आम्ही म्हातारे झालो आहोत. पण हे जे आहे ना, केस दाढी पांढरी झालेली दिसते ना, हे उन्हाचा ताप घेऊन पांढरे झालेले नाही आहेत. उलट वाईट काळ सोसून आणि जीवनाच्या उतार चढावाचा संघर्ष सहन करत ते काळ्याचे पांढरे झाले आहेत बेटा. आणि तू म्हणतोस मी म्हातारा झालो. बाय, तू बहादूर आहेस, बुद्धिमान आहेस, नवा तरुण आहेस. ठीक आहे, आम्ही म्हातारे असू, पण आम्ही सरदार आहोत. सरदार म्हणजे असरदार. समजलं की नाही? बिलकुल समजलो माझे असरदार सरदार. पण ही 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 चाल माझ्या डोक्यात होती, पण कशी ती आम्ही समजवतो बेटा. आता बघ, तुझ्या राजाची सुरक्षा तुझा वजीर करत होता ना, आणि तुझ्या वजीरला आम्हाला बाजूला करायचे होते. आणि म्हणून आम्ही आमचा वजीर तुझ्या वजीराच्या हाती मारून तुझ्या राजाच्या किल्ल्यात भोगदाड पाडले. ही आहे चाल. आला लक्षात? जेव्हा राजा एकटा, तेव्हा एकाच चालीत तुझा खेळ खतम. सरदार, आपल्या अड्ड्याच्या दराशी कोणीतरी विजेचा करंट पसरवलाय आणि त्यामुळे आपल्या 2 साथीदारांचा जीव गेलाय. वा सरदार, तुमच्या बुद्धीला दाद द्यावी लागेल. अजून बरंच काही शिकायचंय तुमच्याकडून. तर बेटा अभय, एक गोष्ट लक्षात ठेव, आपली नजर नेहमी आपल्या लक्ष्यावर ठेवावी. लक्ष्यावर. जसं अर्जुनाचं लक्ष होतं पक्षाचा डोळा, तर फक्त पक्षाचा डोळाच दिसला पाहिजे. आणि आपलं लक्ष साधण्यासाठी बेटा काहीही करावं लागलं, कोणतेही बलिदान द्यावे लागले, देऊन टाक. कारण तुझ्यासाठी वजीर नव्हे, राजा महत्वाचा आहे. राजा. लवकरात लवकर अटॅक करा. जर थोडा सुद्धा लेट झाला तर त्या लोकांना आपण येण्याची खबर आधीच मिळेल. सरदार, सरदार, हा सूरबाला, जरा दम का. काय झालं? सरदार, ते पोलीस येत आहेत. पोलीस? होय सरदार, माहित नाही त्या पोलिसांना आपल्या अड्ड्याचा पत्ता कसा लागला. त्यांनी इथे हल्ला केलाय. सरदार, मी बघतो. अभय, नाही,
आता नाही. सरदार पण जोश मध्ये काम नको. बुद्धिमान यात आहे की आपल्याला इथून चुपचाप निघून जायला हवं. Come on, move fast. हे असं काय बोलतात सरदार? पळून जायची काय गरज आहे? पोलीस येतात तर येऊ दे, तोडीस तोड उत्तर देऊ. नाही अभय. सरदार, तू एकटा संबंध शहराच्या पोलिसांशी नाही लढू शकणार. हे वेड्यासारखं काय बडबडतोयस? अभय, आत्ताच तुला समजलं होतं की आपली नजर केवळ लक्ष्यावर ठेवायची, कोणत्याही मोठ्या लक्ष्याच्या दिशेने. इथे आपलं लक्ष आहे स्वातंत्र्य. आणि याकरता जर आपल्याला अहंकाराचा बळी द्यावा लागला तर काही शर्मेची गोष्ट नाहीये. आता इथून निघूया आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करूया. सरदार आपल्या अड्ड्याच्या दरवाज्यावर कोणीतरी विजेचा करंट पसरवलाय आणि त्यामुळे आपल्या 2 साथीदारांचा जीव गेलाय. काय बोलतोयस तू हे हरी सिंग? सरदार, बाहेरून कुठून तरी तारा आणून आपल्या भिंती आणि फाटकांवर बांधलेले आहेत. तर हा मामला आहे. याचा अर्थ आपलाच एक माणूस इंग्रजांना सामील झाला आहे. पण कोण आहे तो गद्दार? हे नंतर पाहता येईल. आता तर इथं निघायला हवं. काहीही करू, हे आता शहाणपण आहे. निघायला हवं. हरी सिंग, खडक सिंग, रबराचे दस्ताने घालून जा आणि जेवढ्या पण विजेचे तारे आहेत त्यांना तोडून कोपऱ्यात लावा. हो सरदार. इथून लवकर हला, आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. जा. हो. आणि अभय. जी सरदार. सुरबाला, इथलं सगळं सामान गोळा करा. ठीक आहे. कागदाचा तुकडा देखील मिळाला नाही पाहिजे की ज्याने आपला सुगावा त्यांना लागेल. हो. आणि मी बाहेर आहे. पाहतो पुढे काय होतं. हे पैसे पकडा. लवकर काम उरकून घेऊ. सकाळ होण्यापूर्वी आम्हाला आमच्या पत्नीकडे पोचायला हवं, नाहीतर सगळं भांड फुटायचं. अच्छा, तर हे लफड आहे. ह्या काळ तोंडी बरोबर स्वतःचाही तोंड काळ करताय. चारीकडे तलाशी घ्या. इथे तर काय नाहीये. असं वाटतंय की रॉंग इन्फॉर्मेशन मिळालंय. सर, वरती कोणी नाहीये. तू नीट चेक केलंस? येस सर. आणि तू? यस सर. असे गुपचूप निघाले आहेत जसं कुठे माझी सवत वाट बघत आहे. पण आज तर मी सोडणारच नाही. रंगे हात पकडेन. हा. अरे, आम्ही माफी मागतो, यायला थोडा उशीर झाला. तुम्हाला कोणी पाहिलं तर नाही इथे येताना? नाही, मी सगळ्यांच्या नजरा चुकवत आलीये. चला चला, लवकर चला, कोणी यायच्या आधी. हे पैसे पकडा. लवकर काम उरकून घेऊ. सकाळ होण्यापूर्वी आम्हाला आमच्या पत्नीकडे पोचायला हवं, नाहीतर सगळं भांड फुटायचं. अच्छा, तर हे लफड आहे. ह्या काळ तोंडी बरोबर स्वतःचाही तोंड काळ करताय. पण आज मी हिला सोडणार नाही. लाजो, हे तू काय बोलतेस? नाव नका घेऊ आमचं. हा अधिकार तुम्ही गमावला आहे. कपाळ करंटी, धोकेबाज.
अरे हे काय वेड्यासारखं बोलतेस तू? आणि तू तू इथे आलीस कशी? तुला शरम नाही वाटली माझ्या मागे मागे यायला? अच्छा हो तुम्हाला शरम नाही वाटली हिच्या बरोबर तोंड काळं करायला? तर मला काय येईल? लाजवंती, असो, तुम्हाला तर मी नंतर बघून घेईन. आधी या कपाळ करंटीला तर बघू द्या मला. नीच कुठली? लाज नाही वाटली? साऱ्या जगामध्ये तुला माझाच नवरा भेटला होता तमाशा करायला. लाजवंती, तू पागल झालीस. काळ तोंडी कुलक्षणी, तुझ्या तोंडाला आग लागो. अरे तू पागल झालीस का? दमयंतीजी अशा तशा नाही आहेत, त्या आमच्या बरोबर काम करतात. आय हाय, कोणतं काम चाललंय ते मी बघितलंय तुमचं लक्षण. आणि या गाठोड्यात काय आहे? भांडी दागिने घेऊन घर सोडून पळून जाणार आहात का? बघू तर काय आहे त्यात. तुझ्या कामाचं नाहीये ते. अरे बघू दे मला. लाजवंती सोडा. सोड. खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला इकडे बोलवलंय. सज्जन सिंगजी, ज्या 30 करोड रुपयांच्या मागे तुम्ही लागला आहात, काय काय करताय त्या दिशेने? पराडकरजी, जो ट्रक ती रक्कम घेऊन जात आहे त्याची लूट करायची पूर्ण योजना आम्ही बनवली आहे. तर मग तुम्ही हे माहीत करून घ्या सज्जन सिंगजी की तुमच्या त्या योजनेवर पाणी पडलंय.